चांगल्या पद्धतीचं काम करावं लागणार आहे। ज्या पद्धतीने या परिसरामध्ये आपण पाहिलं की सकाळ सकाळ धुकं आणि हे जे आपण जे पाहतो तर ते धुकं नसतं तर ते पोल्युशनचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती त्या ठिकाणी निश्चितपणे होत असतो। कारण की नुकतीच झालेल्या गारपीटमध्ये नावरा आणि परिसरामध्ये पाहायला मिळालं की त्या गारा ज्या पडल्या होत्या त्या गाळांचे गोळे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पाहायला मिळलं की ते पोल्युशनचा जो प्रादुर्भाव होता तो वरून ज्या टायमाला त्या ठिकाणी गारांचा पाऊस झाला तर खाली गारा नव्हत्या तर एकत्र गोळेच्या गोळे मोठे त्या ठिकाणी पाहायला मिळाले। तर ही वस्तुस्थिती आहे। तर त्याच्यामध्ये PMRDच्या माध्यमातून STP प्लॅन्ट शिक्रापूर सणसवाडी त्यांची पाहणी देखील सभापती त्या ठिकाणी आपण केलेली आहे आणि लवकरच वेळ नदी जी शिक्रापूर तळेगाव आपली पाण्याची आहे त्याच्यावरती आणि STP प्लॅन्ट जे मोठ्या ग्रामपंचायती आहे याच्यात PMRDच्या माध्यमातून ऑलरेडी आपण तरतूद केलेली आहे आणि लवकरच त्याची इम्प्लिमेंट देखील आपण त्या ठिकाणी करणार आहोत। हेही मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो। खरं तर साकळाई उपसा सिंचन योजनेच्या जो काही मागची अधिवेशनाच्या काळानंतर खऱ्या अर्थानं हा त्या ठिकाणी निर्णय झाला तर त्याच्यानंतर आमची माननीय महोदयांच्या बरोबर चर्चा झाली। त्यांना आम्ही सांगितलं की आमच्याकडचं जे घोडचं पाणी आहे ते आम्ही आपल्याला त्या ठिकाणी देऊ शकत नाही। तर त्या संदर्भामध्ये खरं तर अधिवेशन संपल्यानंतर हा GR त्या ठिकाणी आलेला आहे, अधिवेशनाच्या काळात आला नव्हता। परंतु त्यांनी त्याच्यामध्ये असं नमूद केलं की आम्ही जे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या काळामध्ये जे पाणी वेस्टेज जे धरणाच्या खालून जाणारं वाहणारं पाणी आहे ते पाणी नळ्यांच्या किंवा बंदिस्त योजनेच्या माध्यमातून आम्ही ते पुढे नेणार आहोत अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी विश्लेषण केलं। परंतु त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलं की 7.98 TMC पाणी त्या ठिकाणी आपण वापरतो, 1 बाकीचा जो आहे 8 ते पाण्याचा साठा त्या ठिकाणी कायम असतो। तर असे त्यांनी बाकीच्या गोष्टीचं विश्लेषण त्या ठिकाणी केलं। परंतु साकळाई उपसा पाण्याच्या संदर्भामध्ये आपण माननीय महोदय आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री सुनीत्रा वहिनींच्या त्या ठिकाणी अध्यक्षतेखाली ती मीटिंग आपण आयोजित करत आहोत। शेतकरी, आमदार आणि संबंधित अधिकारी यांची ती मीटिंग होईल। चर्चे जो काही विषय होईल त्या ठिकाणी चर्चा होईल आणि जर त्या चर्चेमध्ये त्या पद्धतीचं समाधान झालं नाही तर साकळाई उपसा पाणी योजनेला जरी तिन्ही पक्षाचं सरकार एकत्र असलं तरी एक शेतकऱ्यां लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी आंदोलनाला उभा राहील हा शब्द या ठिकाणी मी आपल्याला देतो। शेवटी माझ्या शेतकऱ्याला मी त्या ठिकाणी वाऱ्यावर सोडणार नाही। ती निश्चितपणे नीतिमत्ता आणि त्याचा निश्चितपणे मला त्या ठिकाणी हे आहे। तर येणाऱ्या काळामध्ये ही जी काही साकळाई उपसा योजनेचा त्यांनी जो काही मंजुरी दिलेली आहे, प्रस्ताव आणलेला आहे तर त्या संदर्भामध्ये आपण चर्चेच्या माध्यमातून पुढे जाऊ। सरकारमध्ये जरी आम्ही असलो तरी शेवटी आम्ही या विधानसभेचं प्रतिनिधित्व करत असताना एका त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून किंवा या परिसराचं एक त्या ठिकाणी जबाबदार व्यक्ती म्हणून ती आमची जबाबदारी आहे आणि निश्चितपणे मी आपल्या त्या ठिकाणी बरोबर आहे हा शब्द या ठिकाणी मी देतो। लवकरच त्या संदर्भामध्ये देखील आपण राज्य शासनाची आपली एकत्रितपणे मीटिंग आयोजित त्या ठिकाणी करून त्या चर्चेच्या माध्यमातून आपण पुढे जाऊ हेही मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो। खरं तर